नमस्कार। आज दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टीचे माजी मुख्यमंत्री आणि नेते यांनी मोठा गौप्यस्फोट केला आणि एका अर्थाने भाजपचं षडयंत्र समोर आणलेलं आहे। दिल्लीमध्ये येत्या फेब्रुवारीमध्ये साधारण 2-3 महिन्यांमध्ये निवडणूक आहेत, विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि त्या निमित्ताने तिथे मतदार नोंदणी चालू आहे। त्याच्यामधले काही नावं बदलणं वगैरे चालू आहे। आज अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन हे दाखवून दिलं की भाजपचं एक षडयंत्र आहे। म्हणजे उदाहरणार्थ तिथला शहादा हा विधानसभा मतदारसंघ आहे, तिथे साधारण 1,86,000च्या जवळपास मतदार आहेत आणि या मतदारसंघामधनं 5,000 मताच्या मताधिक्याने आपचा आमदार निवडून आला होता आणि या मतदारसंघामध्ये तिथल्या स्थानिक भाजपच्या अध्यक्षांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून 11,000 नावं 11,000 नावं या यादीतून वगळण्यासाठी, म्हणजे ते बाहेरगावी निघून गेलेले आहेत अशा कारणास्तव वगळण्यासाठी यादी करून दिलेली आहे। आणि आम आदमी पार्टीला जेव्हा हे कळलं तेव्हा आज अरविंद केजरीवाल यांनी हे कागदपत्र सुद्धा दाखवले आणि निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जर पाहिलं तर इतर मतदारसंघामध्ये तर 5-5 हजार साधारण मतदार कमी करावेत अशा पद्धतीचं रिक्वेस्ट दिलेली आहे। याचा अर्थ काय? याचा अर्थ शोधण्यासाठी आम आदमी पार्टीचे कार्यकर्त्यांनी तिथे वस्त्यांमध्ये गेले, तिथे 500 सॅम्पल म्हणजे 500 नावं शोधली। त्या 500 मधली जवळजवळ 372 नावं ही तिथे सापडली, म्हणजे ती माणसं तिथेच राहतायत, त्यांनी कुठेही घर बदललेलं नाही, ती प्रत्यक्षात सापडली। इतरांचे पत्ते वस्तीमधले असल्यामुळे शोधायला कठीण जातं, परंतु म्हणजे याचा अर्थ काय झाला की 500चं सॅम्पल घेतलं, त्याच्यामध्ये 372 नावं तिथेच आहेत, तिथेच लोक राहत आहेत, म्हणजे जवळपास 70% मतदार तिथेच राहत आहेत। तरी सुद्धा ही नावं भाजपने ऑफिशियली त्यांच्या लेटरवरती लिहून मतदार आयोग याला निवडणूक आयोगाला दिलेली आहे। हे मोठं षडयंत्र आहे यासाठी की जिथे 5,000 मतदारांनी मताधिक्याने निवडून येतो आपचा आमदार, तिथे 11,000 मतं त्याच्यातून मतदार यादीतनं काढून टाकावीत यासाठी आग्रह केला जातो। आणि याच्यातली पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे हे बहुसंख्याने आपचे समर्थक आहेत, म्हणजे आप पक्षाचे समर्थक त्यांचे याच्यातून मतदार यादीतून नाव काढायचं या पद्धतीचं हे षडयंत्र आज अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये उघडं केलेलं आहे। याच्यापुढे इतर मतदारसंघामधलं सुद्धा हे षडयंत्र दाखवून देणार आहेत आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपने या पद्धतीचं षडयंत्र वापरलं का हा आज प्रश्न यामुळे निर्माण झालेला आहे। आणि हा या निवडणुकीच्या काळामध्ये निवडणूक आयोगाची स्वतःची विश्वासार्हता वाढवणं ही अत्यंत महत्वाची बाब याच्यातून पुढे येते। धन्यवाद।